तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर महाट्रान्सकोचा टेक्निशियन 1चा आणि सीनियर टेक्निशियनच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या त्याचा रिझल्ट आलेला आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर। ऑफिशियल वेबसाईट तुम्ही ओपन केल्या हे बघा दाखवतो इथेच पहिले 2 रिझल्ट तुम्हाला दिसून येतील आणि जर क्लिक केल्यानंतर या PDF ओपन होतील। काही गोष्टी एक्स्ट्रा आहेत त्या गोष्टी आपण सगळ्या डिस्कस करूया। इथे खाली आल्यानंतर आहे ना तुम्हाला इथे सिलेक्ट लिस्ट, वेटिंग लिस्ट आणि मार्क लिस्ट ऑफ ऑल कॅन्डिडेट्स आहे। त्याच्यामध्ये टेक्निशियन म्हणजे डायरेक्ट थ्रू झालेली आणि इंटरनल नोटिफिकेशन असं 2 होतं, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या सिलेक्ट लिस्ट मिळतील। मी आता फक्त डायरेक्ट वाली एक ओपन करून घेतो, ती पण सिलेक्ट लिस्ट, ठीक आहे। सिमिलरली हे कोणाचं होतं, टेक्निशियन 1चं आहे। सीनियर टेक्निशियनचं पण मी ओपन करून ठेवतो। सीनियर टेक्निशियनचं ह्याच्यामध्ये डायरेक्ट लिस्ट, सिलेक्ट लिस्ट आहे ते मी ओपन करून ठेवतो, ठीक आहे। 2 लिस्ट मी ओपन करून ठेवलेल्या आहेत। तर जे आपण म्हणालो होतो मी लास्ट 2 व्हिडिओ बनवलेल्या की एक तर एक्सपेक्टेड कट ऑफच्या बाबतीत आणि एक तर आपल्या रिझल्टचे डेट कधी असू शकते ती, तर आपण म्हणालो की सेकंड वीक ऑफ एप्रिल, फर्स्ट वीक ऑफ एप्रिलच्या आसपास असू शकते। आता सेकंड वीक ऑफ एप्रिल म्हणजे आपण मिड एप्रिल म्हणजे 14 एप्रिलच्या आसपास वगैरे कन्सिडर करू शकतो। पण सिन्स 10 तारखेला सुट्टी होती या वीकमध्ये, लास्ट वीकमध्ये 14 तारखेला पण परत सुट्टी होती, त्यामुळे 1-2 दिवस डिले झाला होता। आपण असिस्टंट टेक्निशियनचं म्हणालो पण आता एक एक करत यायला चालू झाली आहे। टेक्निशियन 1चा आलाय, सीनियर टेक्निशियनचा पण आलाय, असिस्टंट टेक्निशियनचा कदाचित आपण येत्या 1 ते 2 डेजमध्ये सुद्धा बघू शकतो, कदाचित रात्री पण होऊ शकतो अपलोड, कांट से। कारण शेवटी ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या एक्झॅक्ट डेट मी तेव्हा पण सांगितलेलं आहे की कोणीच सांगू शकत नाही, पण एक टेंटेटिव्ह डेट्स आपण त्याचा एक अंदाज घेऊ शकतो, राईट। या गोष्टी आपल्याला सांगायच्या असतात, टेंटेटिव्ह असतं, एक प्रेडिक्शन असतं, एक्झाम कधी झालेल्या होत्या, किती मुलांनी अपिअर केलं किंवा किती मुलं त्याच्यासाठी सिलेक्ट होणार होती, त्याच्या हिशोबाने आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींचा अंदाजा लावून या गोष्टी ठरवतो की टेंटेटिव्ह डेट्स काय असू शकतात। तर त्या अकॉर्डिंग पुन्हा एकदा जसं आपण म्हणालो की सेकंड वीक ऑफ एप्रिलमध्ये लागू शकतो अंदाजे, आणि 15 एप्रिलला आपल्यासमोर सीनियर टेक्निशियन आणि टेक्निशियन 1चा रिझल्ट आहे तो दिसतोय। असिस्टंट टेक्निशियन मे बी येत्या 1 ते 2 दिवसामध्ये दिसून येईल, कारण परत 18ला सुट्टी आहे, 18, 19, 20मध्ये, ते कदाचित त्याच्यामुळे पण डिले होऊ शकतो, कांट से, ठीक आहे। तर हेच झालं डेट्सच्या बाबतीतलं। कट ऑफच्या बाबतीतलं पण बघूया। आता ह्या ज्या लिस्ट आहेत एक एक करत लिस्ट बघूया। लिस्टमध्ये ही आहे सिलेक्ट लिस्ट सीनियर टेक्निशियनची, ओके। तर सीनियर टेक्निशियनची किंवा आपण इन जनरल असिस्टंट टेक्निशियनचा कट ऑफ सांगितलेला, सीनियर टेक्निशियनचा नव्हता सांगितलेला, पण ह्याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की आपला कट ऑफ किती लागेल ते, ठीक आहे। तर जो सगळ्यात फर्स्ट कॅन्डिडेट आहे अश्विन माने म्हणून, तर त्यांना 150 पैकी टोटल 110.98 म्हणजे ऑलमोस्ट आपण 111 मार्क्स मिळाले ते कन्सिडर करूया। आणि ओपनमध्ये ते सगळ्यात शेवटचा कॅन्डिडेट आहे म्हणजे ओपन जनरलचा, तर अमोल राठोड म्हणून एक आहेत, तर त्यांचा 90.76 मार्क्स आहेत त्यांना, ओके। म्हणजे जो आपण ओपनचा जो कट ऑफ म्हणाला होतो तो हा लागतो, जो शेवटचा मुलगा सिलेक्ट होतो तो, तर 90.76 इथे शेवटचा कॅन्डिडेट इथे सिलेक्ट झालेले आहेत। आणि दुसरं आपण इथे बघतोय सिलेक्ट लिस्ट ऑफ टेक्निशियन 1। टेक्निशियन 1मध्ये पण ओपनचे कॅन्डिडेट्स जास्त आहेत, तर त्याच्यामध्ये जो सगळ्यात शेवटचा नंबर आहे ओपन जनरलचा तो आहे बालाजी साले म्हणून, तर त्यांना 96.86 मार्क्स आहेत इथे। नसेल दिसत तर मी झूम करून दाखवतो। ओपनचा जो लास्ट कॅन्डिडेट आहे त्याला आहे 96.86 मार्क्स। हे टेक्निशियन 1 आणि सीनियर टेक्निशियनचं आहे। याच्याच बेसिसवर जर आपण असिस्टंट टेक्निशियनचा पण अराउंड हाच कट ऑफ सांगितला होता, 92 ते 95, तर टेक्निशियन 1चा होता तो 90 पॉईंट समथिंग आलाय, 90.86 इफ आय एम नॉट रॉंग, आणि इथे आलाय 96, म्हणजे जर आपण अंदाजे कट ऑफ म्हणालो तर ह्याच रेंजमध्ये येऊ शकतो। ऑब्व्हियसली 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात, इथे नॉर्मलायझेशनवाला पण पार्ट आहे, प्लस इथे ह्याच्या ठिकाणी आपण जो अप्रेंटिस जो कोणी केली असेल, अप्रेंटिसशिप केली असेल त्यांना एक्स्ट्रा मार्क्स आहेत, जो कोणी आउटसोर्समध्ये ऑलरेडी काम करत आहे ट्रान्सकोमध्ये त्यांना एक्स्ट्राचे 2-2 मार्क्स आहेत। या गोष्टीमुळे सुद्धा कट ऑफ चेंज होऊ शकतो, पण आपण जो कट ऑफ सांगितलेला टेक्निशियनसाठी किंवा पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरून सिमिलर टाईपचा आपण या दोन्ही एक्झाममध्ये ऑलरेडी बघितलेला आहे, तर त्यामुळे डेट्स पण आपल्या टेंटेटिव्ह जे आपण म्हणालेलो प्रेडिक्ट केलेलो तो पण अंदाजाचा बरोबर आलेला आहे। आणि इवन कट ऑफचं पण जर आपण स्कोअर बघितलं तर तो पण आपला ऑलमोस्ट बरोबर आलेला आहे दोन्ही एक्झामसाठी, ठीक आहे। तर आता कदाचित असिस्टंट टेक्निशियन जसं म्हणालो 1-2 दिवसामध्ये रिझल्ट लागेल। अजून एक गोष्ट सांगायची की सिलेक्ट लिस्ट, वेटिंग लिस्ट त्यांनी इथे डिस्प्ले केलेलीच आहे, सोबतच तुम्हाला तुमचे मार्क्स किती मिळालेत ते पण इथे 3rd कॉलममध्ये दिलेलं आहे, मार्क लिस्ट ऑफ ऑल कॅन्डिडेट्स, म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंटवाला सपोज मी ओपन केला
तुमचा रोल नंबर इथे जर तुम्ही सर्च केला, फाइंड आउट केला, तर तुम्हाला तुमचे मार्क्स मिळून येतील. प्रत्येक ह्याच्यामध्ये किती मार्क मिळाले, 4 कॅटेगरीमध्ये, आणि टोटल 150 पैकी मार्क्स किती आहेत आणि 100मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुमचे मार्क्स किती आहेत त्याने दिसले. म्हणजे तुम्हाला ट्रान्सपरन्सी जे काय हवी होती, कोणाच्या मनात शंका अजिबात येणार नाही की आम्ही सिलेक्ट झालेलो तेव्हा मार्क्स बरोबर आहेत की नाही आहे किंवा काय याच्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे का. तर सगळ्यांचे मार्क्स पण डिस्प्ले केलेले आहेत, त्यामुळे कंप्लीट ट्रान्सपरन्सी आहे. ठीक आहे. तर होपफुली आपण एक्सपेक्ट करूया की लवकरच असिस्टंट टेक्निशियनचा सुद्धा रिझल्ट आपल्याला दिसून येईल. कदाचित तुम्ही ही व्हिडिओ बघेपर्यंत मे बी आल्यासुद्धा असेल, तर त्यामुळे चेकआउट करा एकदा वेबसाईटवर जा किंवा आपली यूट्यूबवर पण टाकेनच लवकरात लवकर जसा अपलोड होईल तसं. ठीक आहे. तर सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेट्सचे, स्टुडंट्सचे, विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. जे ऑलरेडी एम्प्लॉईज आहेत त्यांचेसुद्धा मनापासून अभिनंदन प्रमोशनसाठी, नवीन पोस्टसाठी. तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.